नमस्कार. आज आपण डॅरन हार्डी यांच्या द कंपाऊंड इफेक्ट या एका जबरदस्त पुस्तकामागच्या मूळ सिद्धांतावर बोलणार आहोत. हे पुस्तक आपल्याला सांगतं की यशाचं जे खरं रहस्य आहे ना, ते मोठमोठ्या गोष्टींमध्ये नाही, तर आपल्या छोट्या छोट्या रोजच्या सवयींमध्ये दडलेलं आहे. चला तर मग बघूया हे नेमकं कसं काम करतं. आजकाल बघा ना, आपल्याला सतत रातोरात यश मिळवण्याच्या गोष्टी सांगितल्या जातात. पण हार्डी आपल्याला सुरुवातीलाच एक महत्त्वाची गोष्ट सांगतात की असं काही नसतं. जाहिराती आणि खोट्या दाव्यांमुळे आपल्याला वाटतं की यशस्वी होण्यासाठी काहीतरी गुप्त फॉर्म्युला असेल. पण खरं तर यशाचा मार्ग असा नसतो, तो खूप वेगळा असतो. तर मग हा कंपाऊंड इफेक्ट आहे तरी काय? ही संकल्पना समजून घेण्यासाठी चला एक सोपं पण खूप मजेशीर उदाहरण पाहूया. कल्पना करा की आपल्यासमोर दोन पर्याय ठेवले आहेत. एकीकडे आहेत आज आत्ताच्या आत्ता मिळणारे 30 लाख रुपये आणि दुसरीकडे आहे फक्त 1 पैसा, जो पुढचे 31 दिवस रोज दुप्पट होत जाणार आहे. आता साहजिकच आहे, आपलं मन त्या 30 लाखांकडेच ओढलं जाईल. कोण थांबणार आहे एका पैशासाठी? पण खरा खेळ इथेच सुरू होतो. आता गंमत बघा, 5 दिवस उलटून गेले आहेत आणि त्या एका पैशाचं मूल्य किती झालंय? फक्त 16 पैसे. 16 पैसे आणि दुसऱ्या बाजूला 30 लाख रुपीज आहेत. इथे कोणालाही वाटेल की आपण चुकीचा निर्णय घेतला. आणि इथेच आपल्या संयमाची परीक्षा असते. आता 20 दिवस झाले आहेत. त्या एका पैशाचं मूल्य आता झालंय फक्त 5,243 रुपये. महिना संपायला फक्त 11 दिवस बाकी आहेत आणि 30 लाखांचा आकडा तर खूपच दूर आहे. इथे तर नक्कीच वाटेल की आपण मोठी चूक केली. आणि मग शेवटच्या दिवशी खरी जादू होते. 31व्या दिवशी तो एक पैसा वाढत वाढत तब्बल 1,07,00,000 रुपयांपेक्षा जास्त होतो. म्हणजे 30 लाखांपेक्षा तिपटीने जास्त. हेच आहे कंपाऊंडिंगचं सामर्थ्य. त्याची सुरुवात खूप हळू होते, पण शेवट मात्र अविश्वसनीय असतो. तर हा कंपाऊंड इफेक्ट म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा आपण छोट्या छोट्या पण हुशारीच्या निवडी रोज करतो आणि ते सातत्याने करत राहतो, तेव्हा काही काळानंतर त्याचे जे प्रचंड मोठे परिणाम दिसतात, त्यालाच कंपाऊंड इफेक्ट म्हणतात. जसं आपण त्या एका पैशाच्या बाबतीत पाहिलं. पैशाचं उदाहरण तर ठीक आहे, पण आपल्या रोजच्या आयुष्यात याचं काय काम? चला, हीच गोष्ट आपण 3 मित्रांच्या उदाहरणावरून समजून घेऊया, म्हणजे हे आणखी स्पष्ट होईल. तर हे 3 मित्र आहेत, लॅरी, स्कॉट आणि ब्रॅड. लॅरी काहीच बदलत नाही, तो आहे तसाच राहतो. स्कॉट काय करतो तर रोज फक्त 10 पानं वाचतो आणि जेवणातून 125 कॅलरीज कमी करतो. अगदी छोटे बदल. आणि ब्रॅड, तो थोडा जास्त टीव्ही बघतो, चमचमीत पदार्थ खातो. ह्या निवडी खूपच किरकोळ वाटतात नाही का? आणि इथेच बहुतेक लोक फसतात. कंपाऊंड इफेक्टची गंमत ही आहे की सुरुवातीला त्याचे परिणाम दिसतच नाहीत. तब्बल 18 महिने उलटून गेले तरी या तिघांमध्ये काहीही मोठा फरक दिसला नाही. आणि मग आपल्याला वाटतं, छे, काहीच बदलत नाहीये, आणि आपण ते सोडून देतो. पण थांबा, 31 महिन्यानंतर जे घडतं ते पाहून आपण थक्क होऊ. स्कॉटने केलेल्या त्या छोट्या छोट्या चांगल्या सवयींमुळे तो आता एकदम फिट आणि यशस्वी झाला आहे. तर दुसरीकडे ब्रॅडच्या त्या छोट्या छोट्या वाईट सवयींमुळे तो लठ्ठ आणि दुःखी झाला आहे. याला म्हणतात कंपाऊंड इफेक्टची खरी ताकद. आणि ब्रॅडच्या बाबतीत गोष्ट फक्त वजन वाढण्यावर थांबली नाही, त्याच्या त्या एका चुकीच्या सवयीमुळे एक रिपल इफेक्ट तयार झाला. म्हणजे त्याची ऊर्जा कमी झाली, कामातला उत्साह गेला, नात्यांमध्ये तणाव आला. एका छोट्या नकारात्मक सवयीने त्याच्या पूर्ण आयुष्यावर परिणाम केला. या सगळ्या उदाहरणांमधून एकच गोष्ट पुन्हा पुन्हा समोर येते, आणि ती म्हणजे आपल्या आयुष्यातला प्रत्येक परिणाम हा आपण केलेल्या निवडींमुळेच होतो. खरे, आपलं आयुष्य म्हणजे काय तर आपण आजपर्यंत घेतलेल्या सगळ्या लहान मोठ्या निर्णयांची बेरीज. आपण ज्या निवडी करतो त्यातून आपल्या सवयी बनतात आणि त्याच सवयी आपलं भविष्य घडवतात. म्हणजे आधी आपण निवडी करतो आणि मग त्याच निवडी आपल्याला घडवतात. म्हणूनच लेखक सांगतात की आपल्या आयुष्याची 100% जबाबदारी घ्या. कुणालाही दोष देणं, कारण सांगणं, तक्रार करणं हे सगळं बंद करा. आपल्या आयुष्यात जे काही घडतंय, चांगलं किंवा वाईट, त्याची पूर्ण जबाबदारी आपली आहे. बरं, हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं, पण मग सुरुवात कुठून करायची? तर लेखक आपल्याला एक व्यावहारिक आणि लगेच वापरता येईल असं एक साधन देतात, जे कंपाऊंड इफेक्ट सुरू करण्यासाठीची पहिली पायरी आहे. कोणताही बदल करण्याआधीची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे जागरूकता. आपण दिवसभरात कळत नकळतपणे असे अनेक छोटे निर्णय घेत असतो. जोपर्यंत आपल्याला हे कळत नाही की आपण काय करतोय, तोपर्यंत आपण ते बदलूही शकत नाही. आणि जागरूकता आणण्यासाठी लेखकाने एक सोपं हत्यार दिलंय, ते म्हणजे ट्रॅकिंग. तुम्हाला ज्या क्षेत्रात सुधारणा करायची आहे ते निवडा, मग ते आरोग्य असो किंवा पैसे.
आणि त्याबद्दलच्या प्रत्येक लहान सहान गोष्टीची एका वहीत नोंद ठेवा. यामुळे आपण नक्की काय करतोय हे आपल्या डोळ्यासमोर येतं आणि मग बदल करणं सोपं होतं. तर एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, कंपाऊंड इफेक्ट तर काम करतोच आहे, तो कधीच थांबत नाही. आता प्रश्न फक्त इतकाच आहे की आपल्या रोजच्या लहान सहान निवडी आपल्याला हव्या असलेल्या भविष्याकडे घेऊन जात आहेत की त्याच्या विरुद्ध दिशेने. विचार करण्यासारखी गोष्ट आहे.